आम्हाला अशी खबर आहे की सुपारी हा एक प्रकार असतो आणि अर्थात त्यातनं देखील आपल्याला मिळकत असते, घ्यायला पाहिजे. कारण कुठल्याही कलावंताला केवळ शूटिंगमधनं उपजीविका नाही आहे, तर वेगवेगळ्या कार्यक्रमाला गेल्यानंतर सुद्धा मानधन फार मोठं मिळतं. सध्या मराठीतले टॉपचे जे ॲक्टर्स एखाद्या कार्यक्रमाला जाण्याचं मानधन घेतात, तेवढंच सचिन कुमावत घेतो, हे खरं आहे का? आ, आम्ही आकडा विचारत नाही. नाही नाही, पण खानदेशात नाही घेत तेवढं. नाही. कारण ज्या खानदेशानं मला मोठं केलंय, तर मला असं वाटतं की त्या प्रेक्षकांना, त्या माझ्या चाहत्यांना मला पण भेटूशी वाटतं. मग भेटण्याचा जरिया कोणाचं ओपनिंग राहतं, कोणाचं महोत्सव राहतो, कोणाच्या इथे वेडिंग शो राहतो, कोणाच्या इथे बर्थडे राहतो. हे जे मला जिथपर्यंत योग्य वाटतं की बाबा मला इथपर्यंत मानधन भेटलं पाहिजे, तिथपर्यंत समोरच्याला पण ते परवडतं आणि तिथपर्यंत मी ते घेतो. पण एवढं नक्की आहे की कुठे कुठे मोठ्या प्रोग्राममध्ये मी म्हणजे माझ्यासारखे आता बरेच आर्टिस्ट आहे आपल्या खानदेशात की ते पण सेलिब्रिटी आहेत, तर घेतल्या जातं. म्हणजे हे खरं आहे की खानदेशच्या बाहेर सचिन कुमावत सध्याच्या मराठीतल्या टॉपच्या आर्टिस्टला जेवढं कार्यक्रमात मानधन मिळतं तेवढंच त्याला मिळतं. हा, पण मग टॉपचे मराठीतले किती घेतात ते मला नाही माहिती ना. आम्हाला माहिती आहे ना, आम्हाला खबर आहे ना, आम्ही आकड्यांचा बिलकुल उल्लेख करत नाही या सगळ्या ह्याच्यात.